नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण जून 2026मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपमोस्ट 100 क्वेश्चन याच्यामध्ये घेणार आहोत. तर आज पार्ट 1मध्ये 50 आणि पार्ट 2मध्ये 50 अशा प्रकारे आपण हे कव्हर करणार आहोत. आणि जानेवारी 2025पासून ते ऑगस्ट 2026पर्यंत आपण सर्व चालू घडामोडी या आपण प्रत्येक सेशन वाईज आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न काय आहे बघा. राजर्षी शाहू पुरस्कार 2026 खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे? कोणाला? आता पुरस्कारासंबंधी आपल्याला वारंवार परीक्षेला प्रश्न येतात, तर हे पुरस्कारसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? राजर्षी शाहू पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर जयसिंगराव पवार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा, पुढचा प्रश्न काय? व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कुणाल शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ऑप्शन क्रमांक 1. आता इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली झाली आहे? तर याच्यामध्ये बघा, IBचे नवीन संचालक कोण झाले आहेत? तर महेश दीक्षित हे IBचे नवीन संचालक झालेले आहेत. द सेकंड ऑर्बिट हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलेले आहे? कोणाचे आत्मचरित्र हे द सेकंड ऑर्बिट? शुभांशु शुक्ला यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण जे आपलं हे काय ते आपले राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे आणि अंतराळ स्टेशनवर जाणारे पहिलेच भारतीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न येण्याची, त्यांचे ते आत्मचरित्र असल्यामुळे प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघा. G7 परिषदा आणि त्यांचे काय स्थान, म्हणजे ते कोणत्या ठिकाणी पार पडल्या, ते आपल्याला पुढचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये बघा, 50 नंबरची कुठं पार पडली? इटलीमध्ये. 51 नंबरची 50 नंबरची इटली, 51 नंबरची फ्रान्समध्ये, 52 नंबरची कॅनडामध्ये आणि 53 नंबरची अमेरिकेत झालेले G7 शिखर परिषद. आता हे आपल्याला जोड्याला सुद्धा येऊ शकतं याच्यामध्ये. तर याचं ऑप्शन क्रमांक काय? 1, 2, 3, 4, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. ब्रिक्स शिखर परिषद 2026 खालीलपैकी कोणत्या देशात संपन्न झाली? ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोणत्या देशात संपन्न झाली? तर आपल्या भारत देशात संपन्न झालेले आहे. म्हणजे भारताकडे यावेळेस त्याचं आयोजन करण्यात आलं होतं भारतामध्ये. आता पुढचा बघा, 7 नंबरचा प्रश्न. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2, 26 जूनला साजरा केला जातो. आता प्रश्न 8 नंबरचा बघा. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो? केव्हा? 26 जूनला साजरा केला जातो. आता पुढचा प्रश्न बघा. नुकताच कोणत्या देशात शक्तिशाली भूकंप झालेला आहे? कोणत्या देशात शक्तिशाली भूकंप झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, व्हेनेझुएला या देशात शक्तिशाली भूकंप झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाकडून भारत राफेल हे विमाने खरेदी करतो? राफेल कोणाकडून खरेदी करतो भारत? तर फ्रान्सकडून राफेल आपण विमाने खरेदी करतो. आणि अपाचे हेलिकॉप्टर जे आहेत ते आपण अमेरिकेकडून खरेदी करतो. आता जे S-400 जे क्षेपणास्त्र होतं आपण ते रशियाकडून घेतलेलं होतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर राफेल कोणाकडून आहे? फ्रान्सकडून आहे. फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण आहे? कोण आहे सर्वाधिक विश्वचषकात म्हणले? तर याच्यामध्ये लिओनेल मेस्सी हा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. उल्हास उपक्रमाअंतर्गत कोणते राज्य भारताचे 6वे पूर्ण राज्य बनले आहे? कोणते राज्य आहे? तर 6वे पूर्ण साक्षर म्हणते, पूर्ण साक्षर राज्य 6वे उत्तराखंड हे राज्य बनलेले आहे. कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे ज्यांनी नुकताच पदाचा आपल्या राजीनामा दिलेला होता? कुठल्या देशाचे होते पंतप्रधान? ते इंग्लंड या देशाचे होते, ऑप्शन क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो? 23 जूनला, ऑप्शन क्रमांक 2. पुढचं बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यावर असताना जोनाथन या प्राण्याची भेट घेतली, तर ते काय? जोनाथन हा खालीलपैकी कोणता प्राणी आहे? तर कोणता प्राणी आहे तो? जोनाथन हा कासव आहे. जवळजवळ किती 150 का 250 वर्ष तो जगलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या गार्डियन ऑफ द ब्ल्यू होराझाईन हा पुरस्कार मिळालेला आहे? कोणता? गार्डियन ऑफ द ब्ल्यू होराझाईन, सेशेल्सचा.
म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या देशासाठी भारताने ऑपरेशन अस्मिता 4 कोणत्या देशासाठी? तर व्हेनेझुएला या देशासाठी, कारण तिथं भूकंप मोठ्या प्रमाणात झालं, त्यासाठी आपल्याला ऑपरेशन अस्मिता 4 हे आपण भारताने राबवलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांसाठी 2 अपत्य निकष रद्द केलेला आहे? कोणता 2 अपत्य निकष हा रद्द केलेला आहे? तर याचं काय बघा, मध्य प्रदेश या राज्याने 2 अपत्य निकष रद्द केलेला आहे. आता 19 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर गोवा या राज्यात नाही. उत्तर प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र विधान परिषद संख्या किती? 78 आहे, बरोबर. उत्तर प्रदेशची 100 आहे. बिहार म्हणजे कर्नाटकची आणि बिहारची 75 म्हणजे 75 आहे. आता 20 नंबरचा बघा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 खाली योग्य असणारे पर्याय कोणते? आता याच्यामध्ये योग्य असणारे पर्याय आपल्याला विचारलेले आहेत. तर IIT दिल्ली याच्यामध्ये किती रँक आहे? 118वा. देशात पहिले IIT दिल्ली. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार IIT पवई 134 आहे, IIT मद्रास 170, IIT खरगपूर 205 आहे आणि भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू किती? 221 नंबरला आहे. म्हणजे याच्यातलं सर्वच बरोबर आहेत. तर पुढं बघा, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 संदर्भात खालीलपैकी योग्य असणारे विधाने कोणते? तर भारताची क्रमवारी किती? 127. 2025 किती होता? 124 होता. म्हणजे आता वाढलेली आहे क्रमवारी. म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे जागतिक शांतता निर्देशांक आहे हा. भारताची क्रमवारी महत्त्वाची आहे. याच्यामध्ये किती? 127 आहे भारताची क्रमवारी. 2025 किती होती? 124 होती. आता पुढं बघा, याच्यामध्येच पहिला नंबर सर्वाधिक शांत देश कुठला आहे? आईसलँड. तर याच्यामध्ये काय सर्वच बरोबर आहे. अ, ब आणि क ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं आन्सर असणार आहे. आता 22 नंबरचा प्रश्न बघा. 22 नंबरचा काय? नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाने 16 वर्षाखाली मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली आहे? कोणत्या देशाने? तर कॅनडा या देशाने. पहिला देश कुठला होता? तर ऑस्ट्रेलिया होता. यंदा एकूण किती पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे? एकूण किती पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? कधी? 2026ला. किती? 131. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. आणि 2025 किती? 139. 2025 139 आणि 2026 131. आता पुढचा प्रश्न बघा, राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनल असे नामकरण करण्यास मंजुरी दिली आहे. मधु दंडवते माजी केंद्रीय रेल्वे मंत्री होते. आता याच्यामध्ये हे दोन्ही योग्य आहेत याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय? सावंतवाडी रेल्वे टर्मिनलला कोणाचे नाव? मधु दंडवते. ते कोण होते? तर राज्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री होते. राज्यमंत्री नाही तर रेल्वे मंत्री. आता 25 नंबरचा बघा, प्रख्यात शायर बशीर बद्र यांचे निधन झाले तर खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर पद्मश्री या पुरस्काराने. बशीर बद्र कोण होते? तर शायर होते. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 90व्या वर्षी दिनांक 31 मे 2026 रोजी निधन झाले. खालीलपैकी त्यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? कोण? गायिका सुमन कल्याणपूर. तर त्यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? तर पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला होता. त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे? कोणत्या राज्याने अन्नपूर्णा? तर पश्चिम बंगाल या राज्याने अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. योजना आणि ते कोणत्या राज्याचे, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तर पश्चिम बंगाल या राज्याने अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. आता बघा, UN 28 नंबरचा UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मेजर अभिलाषा बराक यांना. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? एक ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन कोणत्या देशाने? तर इस्रायल या देशाने सुरू केलेले आहे. आता पुढं बघा, त्यांचे बदललेली नावं आणि नवीन नावं यांच्यामध्ये जुने नावं आणि आता नवीन नावं जे त्यांच्यात आपल्याला जोडे लावायचे. तर याच्यामध्ये बघा, व्हिक्टोरिया टर्मिनसचं काय नाव झालेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालेलं आहे. कुर्ला टर्मिनसचं काय झालं आहे? लोकमान्य टिळक टर्मिनस. मुंबई सेंट्रलचं काय झालं आहे?
नाना शंकरशेठ आणि करी रोडचं लालबाग. म्हणजे 2 1 3 4 2 1 3 4 ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताचा सर्वात वेगवान धावक गुरविंदर सिंग आहे. जगातील 100 मीटर स्पर्धेतील सर्वात वेगवान धावक हुसेन बोल्ट 9.58 बरोबर. हे दोन्ही योग्य आहेत. नुकतंच आता नवीन रेकॉर्ड कोणी केलेले? गुरविंदर सिंग यांना आपल्या भारताचा सर्वात वेगवान धावक आहे, त्यानं नवीन आता रेकॉर्ड केलेला आहे. आता 32 नंबरचा प्रश्न बघा. खालीपैकी योग्य असणारे पर्याय कोणते? पहिले पेपरलेस न्यायालय कलपेट्टा केरळ, हे पण बरोबर आहे. भारताची पहिली AI आणि डिजिटल संचलित बँक कोणते? बँक शंका कुठे? आसाममध्ये. देशातील पहिले AI मंत्रालय कोणी सुरू केले? तर केरळ या राज्याने सुरू केलेलं आहे. म्हणजे याच्यामधलं काय योग्य असणारे विचारले आपल्याला, म्हणजे सर्वच बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश कोण आहेत? रवींद्र घुगे. ऑप्शन क्रमांक 3 हे त्यांच्या हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा भांडार नुकतेच कोणत्या देशात बांधले गेले आहे? कोणत्या देशात अणुकचरा भांडार? तर फिनलँड या देशात. हे महत्त्वाचा प्रश्न आहे, याला IMP करून ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा भांडार कुठं? फिनलँडमध्ये. आता पुढचा बघा प्रश्न. द क्युरियस अँड द क्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुठले? पुस्तक आणि त्यांचे लेखक याच्यावर पण बरेच वेळा प्रश्न आलेले आहेत. द क्युरियस अँड क्लासिफाईड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मनोज मुकुंद नरवणे. कोण होते हे आपले? तर आपले लष्कर प्रमुख होते हे मनोज मुकुंद नरवणे. तर पुढं 6 नंबर बघा. 36 नंबर बघा. ग्रीन बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ग्रीन बजेट सादर करणारे केरळ हे राज्य आहे. खालीलपैकी कोणत्या देशाचा पुरस्कार ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस भारतीय पंतप्रधानांना मिळालेला आहे? कोणत्या देशाचा आहे व्हाईट डबल क्रॉस? तर स्लोवाकियाचा आहे. ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस. तर 38 नंबरचा बघा. भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण आहेत नवीन लष्कर प्रमुख? तर धीरज सेठ. 38चं ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर असणार आहे. 39 नंबर बघा. 39वे राष्ट्रीय खेळ 2027 कोणत्या राज्यात प्रस्तावित आहेत? कोणत्या राज्यात आहेत? तर मेघालय या राज्यात आहेत प्रस्तावित. विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026चे उद्घाटन कुठे झाले? विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप कुठे झाले? अहमदाबाद येथे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. वर्ल्ड बँकेने 2026-27साठी भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे? किती टक्के? 6.6%. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेले मिशन सुदर्शन चक्र कशाशी संबंधित आहे? मिशन सुदर्शन चक्र. तर आपल्याला हे लक्षात येतं आहे की ते काय 42चं काय क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर असणार आहे. मिशन सुदर्शन चक्र क्षेपणास्त्राशी संबंधित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100वे खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडणार आहे? कुठले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे? 100वे. कुठे? पुण्यातच पार पडणार आहे. आणि पहिलं कधी झालं तर 1878ला न्यायमूर्ती रानडे अध्यक्ष होते, त्यावेळेस पण पुण्यात झालं आणि 100वे पुण्यातच होणार आहे. आता हॉक ही केंद्रकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली खालीपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर तमिळनाडू या राज्याने. कुठली? हॉक वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली आहे. आता पुढचं बघा. महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? महिला T20 विश्वचषक 2026 कोणत्या देशात? तर इंग्लंड या देशात पार पडलं होतं. त्याच्यामध्ये कुठला? इंग्लंड उपविजेता आहे आणि ऑस्ट्रेलिया विजेता झालेला आहे. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणत्या देशाने पटकावला आहे? कोणत्या देशाने? तर आपल्या भारत या देशाने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर पुढचा बघा. भारतीय कुमार हॉकी संघ आशिया चषक विजेता संघ खालीलपैकी कोणत्या देश ठरलेला आहे? कुठला? भारतीय हॉकी संघ आशिया चषक विजेता संघ कोणता? आपला भारतच देश आहे विजेता. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याच्यामध्ये यावेळेस नवीनच विजेता आहे अलेक्झांडर इव्हेरेव.
आता पुढचा बघा, फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होत आहे? कुठल्या देशात? अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. वरीलपैकी सर्व. म्हणजे या तिन्ही देशात ही स्पर्धा होत आहे. आणि फिफा विश्वचषक 2026चा विजेता कोण आहे? स्पेन आहे. आणि उपविजेता आहे कोण? अर्जेंटिना. 50 नंबरचा बघा शेवटचा. आर प्रज्ञानंद नॉर्वे बुद्धिबळ 2026 जिंकणारा पहिला खेळाडू आहे. या स्पर्धेची सुरुवात 2013 झाली होती. आर प्रज्ञानंद काय? नॉर्वे बुद्धिबळ 2026 चॅम्पियनशिप त्यानं जिंकलेले आहे. तो पहिलाच भारतीय आहे. बरोबर आहे हे पण. आणि दुसरं पण बरोबर आहे. 2013ला याची सुरुवात झाली होती. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही योग्य आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण 50 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत. सेकंड पार्टमध्ये आपण नेक्स्ट 50 क्वेश्चन पूर्ण करणार आहोत. अशाच प्रकारे आपण सर्व म्हणजे जानेवारी 2025 पासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व मंथ वाईज आपण 100 टॉप म्हणजे जे महत्त्वाचे आहेत ते क्वेश्चन आपण घेणार आहोत. त्यावर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. तर येथेच थांबवता. सर्वांना धन्यवाद.